दिया राम भजन को दिया कमल बुक राम भजन को दिया राम भजन को दिया कमल बुक राम भजन को दिया राम भजन को दिया कमल बुक राम भजन को दिया राम भजन को दिया राम भजन को दिया कमल बुक राम भजन को दिया भजन को दिया कमल बुक राम भजन को दिया राम भजन को दिया कमल बुक राम भजन को दिया राम भजन को दिया कमल मुख. रामाच्या भजनासाठी हा नरदेह तुम्हा आपल्याला मिळालेला आहे, बरोबर. रामाच्या भजनासाठी, पण कोणत्या रामाच्या भजनासाठी? मग हा बी प्रश्न आहे ना. रामाचं भजन तर आपल्याला करायचंय, पण कोणता राम? दशरथाचा पुत्र? दशरथाचा पुत्र का? नाही. मग काय? आत्माराम नाही का? तो राम कुठे असतो? तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा आराम. म्हणून किंवा भ्रांतीशी कामू ज्ञानोबा सांगतात, ज्या रामाचं तुम्ही भजन करता आहात बाबा, ते राम ज्या रामाचं भजन करत होते त्या रामाचं भजन तुम्हाला आपल्याला या नरदेहामध्ये आल्यानंतर करायचं आहे. हा नरदेह असा आहे महाराज की फक्त या नरदेहामध्येच तुम्ही त्या भगवंताची प्राप्ती करू शकता, अन्य कुठल्याही देहामध्ये नाही. पशु काय नाही तो देवाचे बजाना जातो देही भाना देवाचे बजाना देवाचे बजाना जातो देही भाना ही घडे आणि देवाचे याच देहामध्ये आपल्याला भगवंताची भक्ती होऊ शकते. कारण पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम हो. मग या देहामध्ये जर आपल्याला भगवंताची भक्ती करून घ्यायची आहे तर भगवंताची भक्ती करून घेण्यासाठी आपल्याला कुणाला तरी शरण जावं लागेल, नाही का? शरण गेल्याशिवाय भगवंत भेटू शकत नाही. हरिप्राप्तीचे उपाय अन धरावे हो, संतांचे पाय धरावे लागतील ना. मग संत मिळणं एवढं सोपं आहे का हो बाबा? नाही ना. एका ठिकाणी म्हणतात, तपे व्रते दाने गोविंद भेटेल, नाही का? परी साधू न भेटेल भाग्याविना ना. उमेश महाराजांनी दुपारी ओवी वापरली होती. काय ती ओवी? रवी असता जाता पै धरवे
चंद्रामृत सुखे सेविल रवी असता जाता पै धरवेल सागर येळा बाह्य तरवेल परु साधूही न भेटे भाग्या. म्हणजे फक्त पुण्यच लागत नाही तर पुण्य सोबत भाग्याची सुद्धा जोड असावी लागते नाही का. भाग्याची जोड असल्याशिवाय आपल्याला साधू भेटू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही वेडे आहात का. कारण आम्ही ज्या गल्लीत जातो त्या गल्लीत आम्हाला साधू दिसतात. काय ज्या गल्लीत आम्ही जातो त्या गल्लीत आम्हाला साधू दिसतात. साधूला आम्हाला शोधायची गरज नाही. साधू आमचं घर शोधत येतो. कशासाठी. साधू आपलं घर शोधत येतो. कशासाठी. त्याचं हे पोटाचं खडग भरण्यासाठी. आणि जो आपल्या घरापर्यंत पोटाचं खडग भरण्यासाठी येतो तो साधू नाही. मग काय जगी विटंबना बाधू तो साधू नाही. हो. आणि जो असा आहे त्याशी म्हणू नये साधू. मग साधूची जर संगत करायची असेल तर साधूची आधी आपल्याला ओळख करून घ्यावी लागेल नाही का. तुका म्हण तुमच्या पायाचा आधारे. 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 पायाच्या आधारे. त्या का या लोक या धरणात सध्या काय लोक या धरणात ना. हा कीर्तन आठवू नका नाही का. ये पाय नाहीत या काय तंगडा खांदेशी नाही का. या काय तंगडा जे हाळा वंशाचे आहेत ते साधू सांगतील एवढे साधू खालच्या लेवलचे नाही. जे नाच मावणार आहे त्याची उपमा त्याचं वर्णन ते एवढ्या महान पदाला नेऊन सोडतील एवढे साधू खालच्या लेवलचे नाहीत. मग साधूंनी सांगितलं की बाबाजी चैतन्य माझ्या जीवनामध्ये आले माघ शुद्ध दशमीच्या दिवशी. आणि ज्या दिवशी माझ्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्य आले आल्यानंतर त्यांनी माझ्या जीवनामध्ये जो पहिला पाऊल ठेवला काय माझ्या जीवनामध्ये त्यांचा जो पहिला पाऊल ठेवला अनुग्रह रूपी ते पाय धरा. ते पाय म्हटलं नाही का. काय हे पाय जर हे राहिले असते तर हे म्हटलं असतं ते नाही म्हटलं असतं नाही का. ते आपल्या जवळ नाही. ते साधूला शरण गेल्यानंतर ते प्राप्त करून घ्यायचं आहे म्हणून ते पाय. मग तुम्ही म्हणाल महाराज लोक अनुग्रह देतात ना. हो देतात. पण मग जर समजा तुम्हा आपल्याला अनुग्रह झाला जर बाबा समजा शुभम महाराज बर का आठ नाही ना त्या मग त्यातले सांगा का शुभम महाराज बर का जर मी तुम्हाला एखादी शिवी घातली समजा देवाने आठे तरी देवाने पण जर समजा घातली हा तर तुमच्यावरती तुम्हाला असा राग येईल का. ना आमले झोप माय उठाड तरी येस म्हणा महाराज. म्हणजे सांगायचं आहे की महाराज जर तुम्ही साधूला शरण गेलात साधूने एखादी वस्तू तुमच्या जवळ दिली ती वस्तूचा काहीतरी आपल्या जीवनामध्ये परिणाम झाला पाहिजे. आणि जर परिणाम झाला नाही तर आपण वडमणी करतानाच आणि करी ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवसापासून तर पुचकेपर्यंत म्हणजे वरती जाईपर्यंत सुद्धा ते केलं तर काही अर्थ होणार काही प्राप्त होणार नाही. फक्त काय होईल जास्तीत जास्त आपलं खूप सारं पुण्य होईल. खूप सारं पुण्य वाढल्यानंतर आपल्याला एकच मिळेल फक्त इंद्रपद. काय मिळेल. हो इंद्रपद मिळेल. आणि इंद्रपद मिळाल्यानंतर ते देखील आयुष्यभर प्रत्येक योनीमध्ये पुण्य 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 करायचं. इंद्रपद मिळवायचं ते देखील किती तासासाठी एका तासासाठी. एका दिवसामध्ये 24 इंद्र बदलतात नाही का. मग आपल्याला ते नाही व्हायचंय महाराज. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही जर साधूला शरण जाऊ साधूची संगती करू तर संतांची संगत करताना मग काहीतरी कोड नाही का काहीतरी कोड आपल्या जीवनातलं उलगडायला पाहिजे. आणि मी सांगत असतोय प्रत्येक ठिकाणी ज्या दिवशी कोणाला तरी तुम्ही साधू म्हणून बाबा म्हणून गुरु म्हणून महात्मा म्हणून सद्गुरू म्हणून शरण जातात त्या दिवशी त्याला प्रश्न करायचे बाबा 2 किती. हो गुरु करायचा आहे ना मग गुरु करावा बडकट त्याचे धरावे मनगट. प्रश्न करावे 2 मी कोण आणि तू कोण.
ते देव बदलाय टाका म्हणे मागला टाइम पाहिजे बरं का. मी कोण आणि तू कोण? कारण जो तुम्हा आपल्याला ठसवून देईल की बाबा अरे राजा माझ्यात आणि तुझ्यामध्ये माझ्यात आणि तुझ्यामध्ये भेद नाही, मी आणि तू नाही, आपण आहोत. काय? मी आणि तू नाही तर आपण आहोत. नवे नवे तू आणि मी फक्त तुझ्या शरीरापुरता नाही, तुझ्या देहापुरता, माझ्या देहापुरता नाही तर काय विश्वे विश्वंभर कोण दिलासी एक. ज्याप्रमाणे ज्ञानोबारायांनी म्हटलं, ज्याप्रमाणे तुकोबारायांनी म्हटलं की विठ्ठल जळी कडी भरिला निर्ता ठाव नाही उरिला, तो म्या आजी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. ज्याप्रमाणे संत सांगतात की भगवंत सृष्टीच्या कणाकणामध्ये वास्तव्याला आहे, तसा तू आणि मी देखील सृष्टीच्या कणाकणामध्ये वास्तव्याला आहे. ही गोष्ट जो तुमच्या आपल्या मनावरती बिंबवून देईल, तुम्हा आपल्याला त्या गोष्टीची जाणीव करून देईल, तो खरा साधू विठ्ठल. मी म्हणाल महाराज आम्ही साधूला शरण जाऊ, साधूला शरण गेल्यानंतर आम्हाला काहीतरी मिळालं. हो, मनुष्य जीव हा आशेशिवाय कुठलंच काम करत नाही. मनुष्य जीव हा आशेशिवाय कुठलंच काम करत नाही. मनुष्याला जर सांगितलं की बाबा तुला एखादं काम करायचं आहे आणि त्याचा मोबदला तुला दिला जाईल. समजा एक थोडक्यात सांगतो, आपल्याकडे मजूर लावतात ना, बरोबर? मजूर जर रोजे लावा मावशी, मजूर जर रोजे लाव ते मनलाई काम करत का उक्त देल वर उक्त देल वर करत ना. कसं करतात महाराज तुम्ही बरं का? सांगायचं आहे की जर मनुष्याला व्यवहारामध्ये एखाद्या गोष्टीचा जास्त फायदा दिसत असेल तो मन लावून काम करतो महाराज. मग तसं मनुष्य सर्वसामान्य जीवाने साधकाने तुकोबारायला प्रश्न केला, तुकोबाराय अहो तुम्ही सांगताय साधूला शरण जन्माला आल्यानंतर, मी जन्माला आल्यानंतर साधूला शरण जाईल, पण साधूला ज्या वेळेस शरण जाईल त्यावेळेस साधूला शरण गेल्यानंतर साधूने मला काहीतरी दिलं पाहिजे, त्याशिवाय मी साधूला शरण जाणार नाही. मग तुकोबाराय म्हणतात भाऊ अरे राजा तू आतापर्यंत ज्या दिवसापर्यंत जन्माला आल्यापासून तर आतापर्यंत जे कमवलं नाही ते तुला साधूला शरण गेल्यावरती मिळेल. ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात. धन्य मी जन्मालो, 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 धन्य मी जन्मालो. तुम्ही तो माझे झालो, 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 तुम्ही तो माझे झालो. साधूला शरण जाशील त्यावेळेस तुला त्या विठ्ठलाचा दास करून माझा साधू सोडेल बाबा. मनुष्याला सांगितलं की विठ्ठलाचा दास करून सोडेल, ज्या वेळेस मनुष्याला सांगितलं विठ्ठलाचा दास करून तुला साधू सोडेल तर मनुष्याच्या डोक्यामध्ये विठ्ठल कोणता बसला? विटेवरी उभा. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करकटे. अरे जो विटेवर उभा आहे, कमरेवर आहे, कानात कुंडल आहे, तो विठ्ठल का? विठोबाना बैठला, 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 विठोबाना बैठला.
विठू उभान बैसला सर्व्यांठाई गोंदाटला. पण ज्या वेळेस सांगितलं की दास विठ्ठलाचे झालो एका जणांनी घेतलं. 100 लोक होते, 100 लोक रांगेत होते, 100 आणि 100 लोकांना सांगण्यात येत होतं बाबा की धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो, विठोबाचे दास झालो असं एकाने घेतलं. कोणता विठ्ठल? विठू उभान बैसाला. 99 लोकांनी घेतलं सुंदर ते ध्यान, उभा विठे वरी. गोड झाला ना बाबा? मग काय गोड झाला. ज्या 99 लोकांनी घेतलं त्या 99 लोकांनी सांगितलं की बाबा या देहापुरतं तुम्हाला, या पंढरीची पांडुरंग परमात्म्यापुरतं तुम्हाला मर्यादित राहायचं आहे. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करणं हे सत्कर्म आहे. काय? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करणं हे सत्कर्म आहे, भक्ती नाही. जास्तीत जास्त आम्हाला सांगत असतात की भाऊ ही काय आहे? संप्रदायाची सेवा आहे, उपासना आहे, नाही का? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, बरोबर? या ज्या गोष्टी आहेत ही संप्रदायाची उपासना आहे. संप्रदायाची उपासना केल्यानंतर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होऊ शकते का? नाही ना, मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही. कारण का? जर मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला ती वस्तू व्हावी लागेल, नाही का? जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये ही भावना जागृत होत नाही की बाबा अरे मी ज्या गोष्टीला शोधत आहे ती गोष्टच मी आहे, नव्हे जी गोष्ट मला जो सांगणारा आहे तो देखील ती गोष्टच होता, ही भावना जोपर्यंत आपल्या मनामध्ये रुजत नाही तोपर्यंत आपल्याला तो विठ्ठल समजणार नाही. काही लोकांचे प्रश्न उद्भवतात बाबा, बरं का? आता रात्रीचे आपले बाबा बोलून गेलेत की नामदेवरायांच्या कीर्तनात नामदेव कीर्तन करी पुढे देव. हो, त्यांना सांगायचं होतं नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. या श्रीपाद बाबाच्या मांडीवरती जो उभा राहणारा आहे तो नामदेव रायांच्या प्रमाणे आहे. कारण आपणा सारिके करती नाही काळ वेळ लोहपरीचाची न साहेरे उपमा सद्गुरु महिमा. आपल्यावरती आमच्यावरती म्हणतो, कारण इथं जेवढे आहेत तेवढ्यांवरती, आपल्या सगळ्यांवरती ज्यांना अनुग्रह आणि प्रबोध झाला त्या सगळ्यांवरती, आपल्यावरती, आमच्यावरती सद्गुरूची कृपा झाली. सद्गुरूची ज्या दिवशी आमच्यावरती कृपा झाली त्या दिवशी आम्हाला आमच्या सद्गुरूने आपणासारिखे हो त्यांच्या लेवलला आणून सोडलं, बरं का? म्हणजे ज्या गोष्टीला, जी गोष्ट त्यांनी जाणून घेतली ती गोष्ट आम्हाला सुद्धा आमच्या निदर्शनात, ती गोष्ट आमच्या सद्गुरूंनी आम्हाला त्या दिवशी आणून दिली. त्यांना सांगायचं होतं की या ठिकाणी जो उभा राहणारा कीर्तनकार आहे तो म्हणजे नामदेव राय. आणि जे तुम्ही म्हणतात, तुम्ही तो देव पाहिला नसेल कदाचित, तुम्ही नामदेव रायांच्या वेळचा देव पाहिला नसेल कदाचित, पण ज्या वेळेस माझा श्रीपाद बाबाचं लेकरू ते नामदेव राय म्हणून या व्यासपीठावरती उभं असतं, नामदेव राय म्हणून ते या व्यासपीठावरती ज्या वेळेस उभं असतं ते या मनुष्यामधल्या देवाला नाचवतं महाराज. काय? या मनुष्यामधल्या देवाला नाचवतं. अरे सगळ्यात कठीण गोष्ट आहे माणसाला पाजर फोडणं. सगळ्यात कठीण जर गोष्ट कुठली असेल तर माणसाच्या डोळ्यातून अश्रू काढणं. तुमच्या मनगटात किती ताकद आहे ही गोष्ट, आपल्या सद्गुरूचं वाक्य, सद्गुरूचा निरोप पटवून देणं ही सोपी गोष्ट आहे बाबा. ही सोपी गोष्ट आहे. आई माझा मायेचा सागर आणि बाप माझा दुःखाचा डोंगर हे सांगून आपण 2 तास काढू शकतो. हे सांगून आपण 2 तास काढू शकतो. माय माझी मायेचा सागर, तो त्या माझ्या अनाथाश्रम मागा ठेना, बरं का? मग कारण बघा बाबा माझं असं आहे, आणि मागे चावे तर ती आता या तो बडा चांगला सांगत म्हणे भो, पण त्यानं यांना काय भरोसा नाही. बरोबर आहे का नाही? पण बाबा खरंच बरं का माझं असं आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी. मी जर सांगत असेल भाऊ गुटखा खाऊ नका आणि मी तर लगेच जायचो तर मी तर सोडा का द्या 10 रुपयांनी, मग पुढे मुसळा द्यायला पाहिजे.
सांगायचं काय आहे, हे व्यासपीठ आहे, हे व्यासपीठ आहे. आणि व्यासपीठामध्ये आणि इतर ठिकाणांमध्ये इतर जे मंच असतात आपल्यासाठी तयार केलेले, त्यांच्यामध्ये एवढं अंतर आहे. जी परंपरा तुमच्या आपल्यापर्यंत चालून आली, हंस ब्रह्म त्रिदत्त नारायण लक्ष्मण बलभीम सगळ्यांना शांतामाई बंडूबाबा केरोबाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा माने बाबा, नाही का, एवढी परंपरा चालून आली. मी या मालिकेतल्या एकाही महात्म्याला पाहिलेलं नाही बरं का बाबा, मी या मालिकेतल्या एकाही महात्म्याला पाहिलं नाही. पण माझ्या जीवनामध्ये माझ्या सद्गुरूचा निरोप आला आणि माझ्या सद्गुरूचा निरोप ज्या दिवशी आला त्या दिवशी मनाचा निर्धार झाला की बघ, तुला जी गोष्ट सांगितली जाते हे तेच फक्त त्रिवार सत्य आहे. काय? जी गोष्ट आपल्याला सांगितली जाते तेच फक्त एक त्रिवार सत्य आहे, दुसरं जगामध्ये काही नाही. कारण बघा, एखादी सुनबाई असते ना, नवीन सुनबाई, ती नवीन सुनबाई ज्या वेळेस घरात येते, मी फक्त बघितलंय बरं का, आमला अनुभव नाही तो अजून, ती नवीन सुनबाई ज्या वेळेस घरात येते त्यावेळेस तिचा महिना 2 महिना चांगला संसार चालतो बाबा, तिथला महिना 2 महिना. पण तिसरा महिना लोस असं उन्हाळा टाइम राहतो, यातले ताई माईतले वावरेस मग कामे राहतात नाही, ती बाजूनी करणी जी सासू राहत ना, ती सासू आई सुनबाई पाहिजे बटस. आणि मग का माय तू मायरले गई नाही का बघ, मन सुनले ते मी धाड देनी, तू सून चालली जायला तुला किती सण धाडी नाही दिली काय, मन सुनले मन धाड देनी बर का. मी माझ्या सुनेला पाठवून दिलं, मग तू सासू आता ही महिने 2 महिने झालेले असतात तिला, ती सुरुवातीला सांगते नाही आमची आई खूप चांगल्या आहेत. काय चांगली आहे सासू, काय चांगली तुझी सासू, तुला अजून पाठवलं नाही. म्हणजे मला सांगायचं काय, ही तिच्या कानात पेरणी करते विषाची. आता तिची नीतिमत्ता होती का सासूच्या विरोधात बोलायची, तिची नीतिमत्ता होती नाही. पण पेरण्याला नाही असं पेरलं की ते विष बनून बाहेर पडलं. आणि विष बनून ज्या वेळेस बाहेर पडलं त्यावेळेस जिची ती सून होती तिचं काही गेलं का, कुणाचे काय भाग गेले, आपले अनहित आपणच केले. जर आपल्या जीवनामध्ये अनुग्रह आला, प्रबोध आला, अधिकारी झाला, पण झाल्यानंतर सुद्धा बाबा, झाल्यानंतर सुद्धा जर तू त्या गोष्टीवरती स्थिर नसणार तर ही सगळी गोष्ट आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर देखील काही परिवर्तन, काही त्या गोष्टीला विशेष प्राधान्य. कारण ज्ञानोबा म्हणतात, मी नाही म्हणत बरं का, ज्ञानोबा म्हणतात जर ती वस्तू तुमच्या जीवनामध्ये आली तर ती वस्तू जीवनामध्ये आल्यानंतर तिच्यावर काय धरा, भाव धरा, भाव. जोपर्यंत आपल्या मनात तो भाव होत नाही बर का, भावनी गाला 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 भावनिका झाला देव पाहुणा धरा आला. जोपर्यंत आपला भाव होत नाही, काय भावे विना नकडे. अजून एक प्रमाण, भावे विना भक्ती, भावे विना मध आलं असेल आपल्या जीवनामध्ये, मध आलं, पण ज्या दिवसापर्यंत आपला शुद्ध भाव झाला नाही त्या दिवसापर्यंत आपण तरी म्हणू शकत नाही. अभंगाचं तिसरं प्रमाण, आयुष्याच्या साधने 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 सच्चिदानंदा पदवी घेणे सच्चिदानंद पदवी
जन्मारो धन्यापि जन्मारो धन्यापि जन्मारो ओ धन्यापि जन्मारो धन्यापि जन्मारो ओ धन्यापि जन्मारो धन्यापि जन्मारो। ज्या दिवशी आपली भक्ती आपला भाव दृढ होईल, ज्या दिवशी आपला भाव दृढ झाला, भाव दृढ झाल्यानंतर आपली त्या नामावरती श्रद्धा जी आहे ती श्रद्धा वाढली, त्या नामावरचा विश्वास वाढला. ज्या वेळेस, ज्या क्षणाला, ज्या मिनिटाला, ज्या घटी केला त्या नामावरचा आपला विश्वास वाढला. विश्वास वाढल्यानंतर नाम काय करेल? परिणाम करायला लागतं, नाही का? नाम परिणाम करायला लागतं. मग परिणाम होणं गरजेचं आहे का? हो, गरजेचं आहे. कारण जो मौले मदिरा खाये, मदिरा नंदे नाचे गाये, जेने ब्रह्मानंदू सेविला तो केविरा हे आवरीला, नाही का? तर 2 रुपयाची दारू पिली तर ती परिवर्तन करते. आई माईवरून घातलेली शिवी परिवर्तन करते. कोणी स्तुती केली ती परिवर्तन करते. कोणी अवहेलना केलं ते सुद्धा परिवर्तन करतं. मग भगवंताचं नाम परिवर्तन करायला पाहिजे की नाही? आणि जर समजा आपल्या डोक्यात असं खूड असेल की बाबा आमल्या अनुग्रह शे, पण आमनामा परिवर्तन नाही, तर ते देणाराना फद्याना दोष नाही, बरं का? काय तुम्हाला टाइम पैसा नाही ना हो बाबा, पैसा आपली आता फद्या नाही ना. मी ऐकलं बाबा तुमच्या सारख्याला तोंडीतून विठ्ठल म्हणजे सांगण्याचा चिड मात्र देखील दोष त्याच्यात नाही. बघा समजा दाजी, बर का, दाजी आपले दाजी आहेत ते सगळ्यांचे लाडके. या दाजींच्या हातात, दाजींना रस्त्याने जाता जाता इथून आश्रमापर्यंत जाता जाता एक परीस सापडला बाबा. परीस सापडला. परीसाचा गुणधर्म काय? लोखंडाचं सोनं करणे, बरोबर? परीसाचा गुणधर्म आहे लोखंडाचा सोनं करणे. ज्याला सापडला कोणाला? दाजीला. पण दाजीनी दानात नाही होती, तो परीसले लोखंड लगून लय जावा. तुम्ही लाडकाच म्हणतात ना जर का आम्ही समजतंय का? आपल्या जवळ परीस आलाय, विनोदाचा भागवजा करा बर का. आपल्या जवळ आलाय बाबा परीस, पण आपली ती नीतिमत्ता नाही की आपण त्याला लोखंडापर्यंत घेऊन जाऊ. आणि ज्या दिवसापर्यंत परीस लोखंडाला स्पर्श करत नाही तोपर्यंत लोखंडाचं सोनं होऊ शकत नाही. काय? लोखंडाचं सोनं कधीच होणार नाही. परीस ज्या दिवसापासून आला त्या दिवसापासून उचून तर शेवटच्या श्वासापर्यंत जरी तुमच्या आपल्या जवळ राहिला तरी सुद्धा नाही. मग परिणाम व्हायला काय करावं लागेल? त्या परीसाची क्रिया करून घ्यावी लागेल. मग क्रिया कोण करील? जो तो परीस टाकी घ्या तो, जो तो परीस टाकून गेला तो कशाला सापडणार तो? आज आपण इथं 25 आणि 8 10-15 लोक आहेत, नाही का? एवढे लोक पाहतोय, त्याला कारण आहे बर का, त्याला कारण आहे परीस आम्हाला बडाच पाहू ना, मला तुम्ही बोलावा नका बोलावा कोणावर, बर का? परीस आमच्या सगळ्यांजवळ आला, पण आम्ही जाणत नाही त्यानं ती घसरण करले आणि दोखंड लगून लई जावानी. आम्ही फक्त यान मात्र ऐकू, यांना कीर्तन लाव, त्यांना कीर्तन लाव. काय हे जे महात्मे आहेत ना, हे महात्मे तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सहजासहजी आले. खूप भाग्याचे आहे तुम्ही. जे त्या लोकांना जाऊन विचारा, त्या लोकांना जाऊन विचारा ज्यांचा जन्म सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा आणि निडोबा राय गेल्यानंतर आणि सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या जन्माच्या अगोदर झाला. बाबा निडोबा राय गेल्यानंतर आणि सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या जन्माच्या अगोदर झाला. कारण का सांगतोय? मला तरी मी असं ऐकलेलं आहे बरं का, तोपर्यंत एक गुरु एक माऊलींनी ती निवृत्ती दादांकडून बाबा सांगायचे, माऊलींनी निवृत्ती दादांकडून परमिशन घेतली, आज्ञा मागितली आणि आज्ञा मागितल्यानंतर सांगितलं की मी आता हे जगाला सांगू का? कारण तू माझ्या समोर हे जे ताट वाढतोय निवृत्ती राया, जे तुम्ही माझ्या समोर जेवणाचं ताट वाढताय ते ताट तुम्ही माझ्या समोर वाढताय, पण मला असं सांगताय की तुझ्या समोर एक उपाशी माणूस आहे आणि त्या उपाशी माणसाच्या डोळ्यासमोर तू ते सेवन कर. मी करू शकतो? कारण ती जगाची माऊली होती ना.
माऊलींना असंच माऊली नाही म्हणत, ती जगाची माऊली होती आणि जगाच्या माऊलीने सगळ्यांचा विचार केला, जीवांचा विचार केल्यानंतर देखील काही धर्म मार्तंडाने त्या गोष्टीवरती आवरण आणलं. मग तुकोबारायाचा अवतार झाला, तुकोबारायानंतर निवडोबारायांचा अवतार झाला, निवडोबारायांचा अवतार गेल्यानंतर देखील काही धर्म मार्तंडाने त्या गोष्टीवरती परत आवरण आणलं आणि परत आवरण आल्यानंतर निवडोबारायांच्या नंतर ज्या वेळेस सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा यांनी जसं माऊलींनी या समाजाचा विचार केला तसं या सर्वसामान्य जीवाचा विचार केला. केरोबा बाबांकडनं आज्ञा घेतली, केरोबा बाबांकडनं आज्ञा घेतल्यानंतर या सगळ्या जीवांसाठी ती गोष्ट काय केली, उघड केली, उघड ना. कारण केरवा बाबांपर्यंत काही लोकांपर्यंत ही गोष्ट होती. श्रीपाद बाबांचे गुरुबंधू काही असतील, पण अशी आहेत का जशी आता श्रीपाद बाबांचे लेकरं आहेत तशी एवढ्या प्रमाणात नाही ना. मग श्रीपाद बाबांनी त्या गोष्टीचा विचार केला. विचार केल्यानंतर स्वतःचा हाडाचा काढा, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस केला, आपल्यासाठी कष्ट सहन केले. कष्ट कोणते, संसाराचे नाही. धर्म मार्तंडांनी त्यांना जो विरोध केला होता त्या विरोधाला तोंड देऊन कोर्टापर्यंत गेलं ना, कोर्टापर्यंत गेले. तिथून सुद्धा सिद्ध करून आणलं की ही गोष्ट खरी आहे, ही गोष्ट जी मी सांगतो आहे तीच गोष्ट खरी ज्ञानोबाचे तत्वज्ञान जगाला सांगितले. हे झालं बाबा. या सगळ्या इथले बसलेल्या लोकांना सोडून, अनुग्रहित प्रबोध लोकांना जे आहे त्या लोकांना सोडून ती जे बाकीचे आहेत ते जे प्रश्न विचारतात या व्यासपीठावरच्या येणाऱ्या लोकांना, बरं का बाबा, या व्यासपीठावर येणाऱ्या लोकांना एक प्रश्न असतो, तुमच्याकडे आहे का नाही माहित नाही पण आपल्याकडे असतो, की तुम्ही इथं आल्यानंतर फक्त श्रीपाद बाबा की जय, रामदास बाबा की जय, श्रीपाद बाबा की जय, रामदास बाबा की जय असं का करतात? तो जवळजवळ सगळ्या महाराष्ट्रालाच असेल तो प्रश्न, नाही का? ते करण्याचं एक कारण आहे. पहिली गोष्ट तर मी इसवी सन 1200 मध्ये जन्माला आलो होतो माणूस म्हणून, हे तरी मला वाटत नाही, आणि जर आलो असेल तरी ते मला आठवत नाही. म्हणून इसवी सन 1200 मध्ये जो ज्ञानोबारायांनी रेडा बोलविला तो मी पाहिला नाही. 1600च्या काळामध्ये तुकोबारायांनी जे लोकांना सांगितलं ते मी पाहिलं नाही. पण 1997 साली ज्यावेळेस जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर असं ऐकलं की श्रीपाद बाबांच्या, ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या तत्वज्ञानाने, खऱ्या तत्वज्ञानाने हा जो माणसाचा 2 पायाचा रेडा आहे तो रेडा बोलायला लागतो. हे ऐकलं, त्याची अनुभूती घ्यायचा विचार केला. 2016 मध्ये त्याचा अनुभूती घेतली. अनुभूती घेतल्यानंतर मी माझा स्वतःचा, तुम्ही पाहिला का नाही माहिती, पण मी माझ्या स्वतःच्या देहाचा रेडा बोलताना पाहिला. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं जातं, माऊलींना माऊली म्हणतात, तुकोबारायांना तुकोबाराय म्हणतात. श्रीपाद बाबांचं ज्याप्रमाणे माऊलींचं नाव आदराने घेतलं जातं, तुकोबारायांचं नाव आदराने घेतलं जातं, त्याप्रमाणे या व्यासपीठावरती येणाऱ्या प्रत्येक साधकासाठी, प्रत्येक साधकाचा हा एक आत्मविश्वास असतो. प्रत्येक साधकाच्या हृदयावरती एक गोष्ट कोरलेली असते की माझ्या या हाडा मांसाच्या देहाचा बाप कदाचित दुसरा असू शकतो. काय? माझ्या हाडा मांसाच्या रक्ताच्या देहाचा कदाचित बाप दुसरा असू शकतो, पण मी जे तत्व आहे त्या तत्वाचा बाप फक्त माझा श्रीपाद विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली,
महाराज माऊली महाराज इहलोकिता हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या या साधने सचितानंद पदवी घेणे तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. आज हा अभंग तुमच्या सेवेसाठी घेतला होता बरं का. आणि इथे जमलेले किंवा जे लोक ऐकत असतील त्यांना कदाचित जर माझ्या एखाद्या शब्दाचा वाईट वाटलं असेल बरं का, वाईट वाटणं होते वाटू द्या बा, पण ऐकणीच ते नाही. जर वाईट वाटलं असेल तर या ठिकाणी तुमची माफी मागतो. फक्त सांगतो काय ज्या गोष्टी इथून सांगितल्या गेल्या ना त्याच्यावरती एक बारीक विचार करायचा एवढं बोलतो आणि त्या ठिकाणी सांगतो. जय विठ्ठल.